नमस्कार मित्रांनो, मार्केट मेकर चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये हे बघितलं होतं की एखादं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं आणि फायनान्शियल प्लॅनिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कशी करायची असते. त्याचबरोबर आपलं जे काही आउटपुट आहे किंवा जे आपलं मिळणारं उत्पन्न आहे तर त्याच्यामध्ये आपण जे आपल्या इच्छा आणि जे काही नीड्स आहेत त्याच्यामध्ये आपण कसा 50% पैसा गुंतवायचा असतो. त्याचबरोबर जे काही आपले हेल्थ पॉलिसीज आहेत किंवा जी इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याच्यामध्ये आपण 30-20 कसा केलेला आहे. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर 50-30-20 जसं 3 आपण पार्ट पाडले होते आणि त्याच्यामध्ये आपण पैसा गुंतवला होता. आता आपण ह्याच्या पुढे थोडं हे बघतोय की आपल्याकडे पैसा आहे आणि तो पैसा जो काय गुंतवायचा होता तर त्याच्यामध्ये आपण नीड्स आणि इच्छा हा 50% भाग थोडा बाजूला काढून ठेवू आपण. आणि जे राहिलं 50% तर त्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं की 20% पैसा आपण आपल्या हेल्थ इन्शुरन्सवरती असेल किंवा टर्म प्लॅनवरती असेल किंवा जे काय आपले इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे किंवा इमर्जन्सी फंड्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण कसा पैसा गुंतवायचा हे बघत होतो. त्याच्यानंतर जे 30% राहतात तर 30%मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कुठे आणि कशी करायची हे बघणार होतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक सुरुवातीचा एक पार्ट असा होता की जो म्युच्युअल फंड असेल किंवा शेअर मार्केट असेल तो पैसा आपण गुंतवत असताना शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये कसा गुंतवायचा असतो किंवा एखादा शेअर्स आपण कसा ओळखायचा असतो ह्याच्याविषयी आपण थोडक्यात बघणार आहे. त्याचबरोबर जे काही वेगवेगळे शेअर्स आहेत किंवा थोडं शेअर मार्केट म्हणजे काय आहे तर शेअर मार्केटमध्ये ॲक्च्युली निफ्टी म्हणजे काय असते किंवा सेन्सेक्स म्हणजे काय असतं किंवा वेगवेगळे सेक्टर्स आहेत तर ते आपण कसं ॲड करायचं हे आपण थोडक्यात बघणार आहे. तर चला तर आपण बघू की एक झिरोदा प्लॅटफॉर्मवरती म्हणजे कायट आपण ॲप्लिकेशन म्हणतो त्याच्यावरती आपण एक पोर्टफोलिओ करूया किंवा एखादा आपला इंडेक्स स्वतःच तयार करूया की त्याच्यामध्ये वेगवेगळे शेअर्स असतील किंवा वेगवेगळे सेक्टर्स असतील. तर आपण सुरुवातीला सेक्टर्स कुठले आहेत हे थोडे बघूया. चला तर आपण झिरोदा ॲप्लिकेशनवरती जाऊ. हे कायट ॲप्लिकेशन्स आहे झिरोदाचं. तर ह्याच्यामध्ये हे मी वॉचलिस्ट वेगवेगळे केलेले आहेत. जसे की वॉचलिस्ट 1मध्ये जे काही मला आवडतात शेअर्स जे काही मेटल सेक्टर्सचे रिलेटेड आहेत तर ते थोडेफार मी ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर बँक सेक्टर्सचे कुठले आहेत. त्याच्यानंतर जे काय ॲज अ ग्रुप आहे बजाज ग्रुप असेल, L&T ग्रुप असेल, बिर्ला ग्रुप असेल, त्याचबरोबर टाटा ग्रुप असेल, अदानी ग्रुप असेल, महिंद्रा ग्रुप असेल तर त्याबरोबर मी ते ॲड केलेले आहेत. तर ह्याच्यानंतर एक वॉचलिस्ट मी रिकामी ठेवलेलं आहे. तो वॉचलिस्ट रिकामी ह्याच्यासाठी केलेला आहे की आपण निफ्टी कसा ॲड करायचा असतो किंवा ह्याच्यामध्ये सेन्सेक्स कसा ॲड करायचा असतो. आता थोडक्यात जर बघितलं तर तुम्हाला प्रत्येकाला निफ्टी म्हणजे काय हे माहीत आहे. तर आपण थोडंसं निफ्टी जर ॲड केलं तर NIFTY निफ्टी 50 जर टाकलं तर खाली येतं इंडायसेस निफ्टी 50. तर हे ॲड केलं तर हे टिक येतं आणि ह्या ठिकाणी निफ्टी 50 ॲड झालेलं आहे. जसं की निफ्टी 50 म्हणजे 16,705 आपल्या निफ्टी झालेला आहे म्हणजे लास्ट टाईमचा हा. त्याच्यानंतर थोडं आपण सनसेक्स देखील ॲड करतो. काही लोक सनसेक्स बघतात, काही लोक निफ्टी बघतात, मोस्टली सगळे निफ्टीच बघतात पण सनसेक्स देखील आपण ॲड याच्यामध्ये करू. आता हा सनसेक्स झाला म्हणजे काय निफ्टी 50 आपली 16,705 आहे जे त्याला आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणतो. आणि दुसरं जे आहे ते सनसेक्स आहे तो जो आहे तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जो जवळपास 56,124 पॉईंट आहे. म्हणजे काय ह्याच्यामध्ये जे काही थोडेफार तफावत असते जसं की एक्सचेंजेस हे मागे पुढे झाले जसं की BSE म्हणतो आपण किंवा जो सनसेक्स म्हणतो हा एकदम जुना आहे आणि निफ्टी म्हणजे हा रिसेंट एक 15-20-30 वर्षापूर्वीचा आहे जसं की 1990 नंतरचा निफ्टी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे बघू आता की वेगवेगळे सेक्टर्स कसे घ्यायचे. आता सगळ्यांनी माहिती वेगवेगळे सेक्टर्स म्हणजे कुठले तर आपण हे बघू की कन्झ्युमर सेक्टर्स म्हणजे काय आहे किंवा फार्माटिकल सेक्टर्स म्हणजे काय आहे. तर ह्याच्यामध्ये आपण हे करणार आहे की सुरुवातीला निफ्टीपासून सनसेक्स त्याचबरोबर निफ्टी आणि सनसेक्स ह्याच्यामध्ये कुठले सेक्टर्स आहेत आणि त्या सेक्टर्समध्ये कुठल्या कंपन्या येतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की निफ्टीमध्ये वेगवेगळे सेक्टर्स कुठले येतात. त्याच्यामध्ये आपण निफ्टी बघतो. निफ्टी तुम्ही जर फार्मा जर टाकला तर ह्या ठिकाणी निफ्टी अल्फा फार्माटिकल येतं किंवा निफ्टी फार्मा येतं. आता हा निफ्टी फार्मा जर बघितलं तर निफ्टी फार्मा इंडेक्स किती आहे 13,948 आहे. फक्त फार्माटिकल कंपनीचा हा इंडेक्स आहे किंवा थोडक्यात काय निफ्टी आहे. त्याच्यानंतर दुसरं सेक्टर जर बघितलं तर मी
ऑइल सेक्टर बघतोय याच्यामध्ये, किंवा स्टील सेक्टर बघू आपण, स्टील. तर ह्या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला स्टील सेक्टर येईल, किंवा फायनान्स सेक्टर आहे. तर खाली दिसतं भरपूर येतं वेगवेगळे सेक्टर्स कुठले कुठले आहेत, किंवा PSU आहे, बँक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी सगळे सेक्टर्स येतात थोडेफार. जसे की निफ्टी बँक आहे, त्याच्यानंतर निफ्टी CPSE आहे, फायनान्स आहे म्हणजे व्हेंचर सेक्टर्स आहे, त्याच्यानंतर PSU बँक्स आहेत. आपण PSU बँक देखील ह्यामध्ये ॲड करू. त्याच्यानंतर निफ्टी स्टील, कॉम्पोजिट माइल स्टील भेटलं तर ठीक आहे. आपण थोडं बघू ह्याच्यामध्ये निफ्टी 50. त्याच्यानंतर निफ्टी कन्झ्युमर सेक्टर, त्याच्यानंतर निफ्टी बँक निफ्टी म्हणतो आपण त्याला. तर निफ्टी बँक निफ्टी याच्यामध्ये PSU बँक आणि प्रायव्हेट बँक, जे PSU बँक वेगळे असतात आणि प्रायव्हेट बँक्स वेगवेगळ्या असतात. त्याच्यानंतर जर थोडं जर पुढे गेलं आपण, तर ऑइल मार्केटिंग कंपनी, त्याच्यानंतर डिव्हिडंड्स कुठले आहेत, किंवा डिव्हिडंड मॅक्स कंपन्या कुठल्या आहेत. त्याच्यानंतर थोडंसं जर बघितलं तर कन्झ्युमर सेक्टर कन्झ्युमर सेक्टर आपण घेतलेलंच आहे. म्हणजे काय, थोडक्यात जर बघितलं तर ह्या ठिकाणी वेगवेगळे सेक्टर्स आहेत. जसं की निफ्टी 50 आहे, निफ्टी 50 नंतर सेन्सेक्स आहे, निफ्टी फार्मा आहे, निफ्टी कन्झम्पशन्स आहे, निफ्टी बँक आहे. आता बँक निफ्टीमध्ये 2 आहेत, एक PSU बँक आणि दुसरं प्रायव्हेट सेक्टर बँक. आता ह्या टाईप आपण जिओर्दावरती ॲड करतो. आता हे ॲप्लिकेशन सोडून जर आपण दुसरं जर बघितलं, जसं की एंजल ब्रोकिंग जर बघितलं, तर आपण एंजल ब्रोकिंग ॲप्लिकेशनमध्ये जाऊ. तर हे एंजल ब्रोकिंगचे ॲप्लिकेशन्स आहे. तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी काही सेक्टर्स असे त्यांनी दिलेले आहेत. जसं की तुम्ही स्वतः वॉचलिस्ट करू शकताय, किंवा तुम्ही स्वतः एक वॉचलिस्ट क्रिएट करू शकताय. लास्ट रिव्ह्यूज तुम्ही कुठले कुठले बघितलात ते बघू शकताय. ऑप्शन करणार असाल तर तुम्ही ऑप्शन देखील करू शकताय. इंडेक्स कुठले आहेत, याच्यामध्ये इंडेक्समध्ये शेअर्स कुठले आहेत. निफ्टी असेल, निफ्टीमध्ये वेगवेगळे शेअर्स कुठले येतात. सेन्सेक्स असेल तर सेन्सेक्समध्ये वेगवेगळे शेअर्स कुठले येतात. बँक निफ्टी असेल तर बँक निफ्टीमध्ये वेगवेगळे शेअर्स कुठले येतात. ऑदर्स जर बघितलं तर जे आपण मगाशी म्हणत होतो की फार्माटिकल सेक्टर असेल, कन्झ्युमर सेक्टर असेल, तर एंजल ब्रोकिंग हे ऑलरेडी सगळं त्यांनी दिलेलेच आहे. म्हणजे आपण एक्स्ट्रा ॲडिशन ॲड करायला असं काही लागत नाही. जसं की येतं त्यांनी निफ्टी 50 दिलेले आहे, निफ्टी नेक्स्ट 50 देखील दिलेलं आहे, IT सेक्टर दिलेलं आहे, बँक निफ्टी दिलेलं आहे, बँक एनर्जी दिलेलं आहे, फार्मा सेक्टर दिलेलं आहे, मिडकॅप दिलेलं आहे, 100 निफ्टी 100 दिलेलं आहे. त्याच्यानंतर निफ्टी इन्फ्रा आहे, निफ्टी रिॲलिटी आहे, निफ्टी FMCG आहे, निफ्टी स्मॉल कॅप 100 आहे, आणि निफ्टी 200 आहे, आणि निफ्टी कमोडिटी देखील ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळी एखादं मार्केट बघत असता तर मार्केटमध्ये निफ्टी वाढतो म्हणजे काय होतं, तर निफ्टीमध्ये नुसतं निफ्टीचे शेअर्स वाढतात का त्याचबरोबर इतर रिलेटेड जे काही सेक्टर्स आहेत, मे बी कुठला, जसं की वाढलेलं एनर्जी सेक्टर्स आहे, फार्माटिकल सेक्टर्स आहे, निफ्टी बँक आहे, किंवा खाली जर बघितलं तर निफ्टी 100 आहे, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतं सेक्टर्स वाढलेलं आहे, आणि त्या सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या कंपन्याज कुठल्या आहेत ज्या परफॉर्मन्सने चांगल्या आहेत, जे टेक्निकली चांगले आहेत, किंवा जे फंडामेंटल चांगले आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण पैसा गुंतवून आपण पैसा बनवू शकतो. म्हणजेच काय, तुम्ही ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये स्टडी करताय किंवा एखादं ॲनालिसिस करताय, तर ते करत असताना सुरुवातीला तुम्ही निफ्टी काय चालू आहे हा देखील बघा. निफ्टी काय चालू आहे आणि निफ्टीचा ट्रेंड कुठला आहे हे तुम्ही बघा. त्याच्यानंतर निफ्टीचा जो ट्रेंड आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे शेअर्स कोणते वाढत आहेत. जसं की आपण निफ्टीमध्ये जर बघितलं तर निफ्टीमध्ये अदानी पोर्ट आहे, एशियन पेंट आहे, ॲक्सिस बँक आहे, बजाज फिनसर्व आहे, बजाज फायनान्स आहे. म्हणजे काय, थोडक्यात जवळपास सगळे जे ग्रीन आहेत तर ते सगळे वाढलेले शेअर्स आहेत, आणि थोडं रेड डायरेक्शन दाखवतं तर ते पडलेले शेअर्स आहेत. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये निफ्टीचे टॉप परफॉर्मन्स कुठले आहेत, त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये कुठले आहेत, अदर सेक्टर्समध्ये कुठले आहेत, सेन्सेक्स काय आहे, हे सर्व काही बघून तुम्ही निफ्टीचा ट्रेंड ॲनालिसिस करू शकता. म्हणजेच काय, तुम्ही 1 डे असेल, 2 डे असेल, 1 वीक असेल, 1 मंथ असेल, किंवा
1 इयर असेल. मोस्टली टेक्निकल असेल किंवा जो शॉर्ट टर्म किंवा स्विंग ट्रेडिंग आहे तर तो जवळपास 15 दिवस किंवा महिनाभर चार्ट बघून तो ठरवतो की आपल्याला काय करायचं आहे. जो इन्व्हेस्टमेंट आहे तर तो टोटल 1 इयरचा बघतो की त्याच्यामध्ये त्याला समजतं की कुठला स्टॉक घ्यायचा आहे आणि तो कुठे एक्झिट करायचा आहे. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स येतात जसं की 150 मुव्हिंग ॲव्हरेज असेल, 100 मुव्हिंग असेल, 200 मुव्हिंग ॲव्हरेज असेल, हे आपण थोडं नंतर बघू. पण सुरुवातीला आपण काय करू, निफ्टीचा ट्रेंड कसा असतो, तो निफ्टी कसा जायत असतो, त्याच्यानंतर निफ्टीमध्ये वेगवेगळे शेअर्स कुठले आहेत आणि निफ्टीमधले जे वेगवेगळे शेअर्स आहेत तर तेच शेअर्स आपण कुठे बाय करायचे, कसे बाय करायचे, हे आपण थोडक्यात बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण जसं की अदानी पोर्ट आहे, एशियन पेंट आहे, ॲक्सिस बँक आहे, त्याच्यानंतर हे निफ्टी पूर्ण ऑल सेक्टर्स एकत्र करून ह्याच्यामध्ये जे चांगल्या कंपन्या आहेत तर ते चांगल्या कंपन्या एकत्र करून निफ्टी तयार केलेला आहे. पण निफ्टी 50 म्हणजे काय, तर निफ्टी 50 म्हणजे अशा 50च कंपन्या ज्या आहेत की त्या 50 कंपनीची मिळून निफ्टी 50 झालेले आहे. निफ्टी 100 म्हणजे काय, तर निफ्टी 100मध्ये जे 100 कंपन्या आहेत तर ते 100 कंपन्या मिळून तुमचं निफ्टी 100 झालेलं आहे. त्याच्यानंतर निफ्टी 200 म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये 200 कंपन्या मिळून तुमचं निफ्टी 200 झालेलं आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये अशी देखील वरीवरी झालेले आहे की ज्या कंपनीचे कॅपिटल 50,000 कोटीच्या वरती आहे किंवा ज्या कोटीचे कॅपिटल 1,00,000 कोटीच्या वरती आहे किंवा ज्या कंपनीचे कॅपिटल 10,000च्या वरती आहे, म्हणजेच काय, ज्या कंपनीचं कॅपिटल चांगलं आहे त्याचबरोबर ज्या कंपनीमध्ये डिबिट कमी आहे, ज्या कंपनीमध्ये डेली व्हॉल्यूम चांगला असतो, ज्या कंपनीमध्ये व्होलॅटिलिटी चांगली असते तर त्याच्यामध्ये जे ट्रेडर्स आहेत तर ते येत असतात. काय असं नसतं की एखादा स्टॉक आज वाढलेला आहे आणि तो महिना 2 महिन्यानंतर वाढेल किंवा एखाद्या स्टॉकमध्ये 6 महिने वेट अँड वॉच देखील करायला लागेल. तर ह्याच्यामध्ये ट्रेडर्सही कमी प्रमाणामध्ये असतात. ज्या कंपनीमध्ये मुवमेंट रोजच्या रोज असते, म्हणजे थोडक्यात काय निफ्टीमध्ये आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये ट्रेडर्स सगळे मोस्टली येत असतात. त्यामुळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघतो की निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टी आणि अदर सेक्टर्स. आता एंजल ब्रोकिंग ॲप्लिकेशनमध्ये सगळं सुटसुटीत तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला काय एक्स्ट्रा ॲड काही नाही करायला लागणार आहे. म्हणजे निफ्टी जर इंडेक्स जर बघितला तर निफ्टीमध्ये ह्या निफ्टी 50चे जे काही शेअर्स आहेत ते सर्व शेअर्स ह्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं तुम्ही निफ्टी 50चे शेअर्स हुडकून त्याच्यामध्ये ॲड करायची काही गरज नाही आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी तुमचा निफ्टी कुठल्या डायरेक्शनमध्ये आहे, ग्रीन आहे का रेड आहे हे देखील दिलेलं आहे. ह्या ठिकाणी निफ्टीवरती जर क्लिक जर केला किंवा एखाद्या स्टॉकवरती जर क्लिक केला तर त्याचा चार्ट देखील येतो. जसं की एक्झाम्पल अदानी पोर्टवरती जर आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी स्टार्टिंग इन्व्हेस्टिंग स्मॉल असेल किंवा त्या कंपनीचे वेगवेगळे चार्ट्स असतील, टेक्निकल असेल, ऑप्शन चेन असेल, डेरिव्हेटिव्ज असेल, फंडामेंटल असेल, हे सर्व त्यांनी ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्या शेअर्सचा ट्रेंड कसा आहे, तो कुठे चाललेला आहे हे फक्त बघून त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर निफ्टीनंतर सनसेक्स येतात, जसं की वरती दिलेलं आहे सनसेक्स. तर निफ्टीनंतर सनसेक्समध्ये कुठल्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्या ह्या ठिकाणी त्याची लिस्ट आहे. मे बी निफ्टीमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या सनसेक्समध्ये असू शकतात किंवा एखादी दुसरी नवीन कंपनी देखील ह्या ठिकाणी असू शकते. त्याच्यानंतर बँक निफ्टी हा नेक्स्ट आहे. म्हणजे बँक निफ्टीमध्ये ज्या काही चांगल्या क्वालिटीचे शेअर्स आहेत, म्हणजे बँक निफ्टीमध्ये जसे फायनान्स सेक्टरमध्ये मग ते PSU असेल किंवा तुमचे प्रायव्हेट सेक्टर बँक्स असतील, जसं की ॲक्सिस बँक, बंधन बँक, फेडरल बँक, HDFC बँक, PNB असेल, SBI असेल, ह्यांची मिळून एक बँक निफ्टी तयार झालेली आहे. आणि हे सोडून हे ऑदर एक ऑप्शन आहे. तर ऑदर ऑप्शनमध्ये काय आहे, तर जवळपास थोडक्यात सगळे सेक्टर्स आहेत. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक NSE आणि दुसरं BSE. आता NSE मध्ये जे काही सेक्टर्स आहेत तर ते सर्व सेक्टर्स आहेत. तुम्ही जर NSE वरती जर क्लिक केला तर NSE BSE येतं. तर मी जर BSE वरती जर क्लिक केलं तर BSE एक सेक्टर येईल. म्हणजे काय, BSE सेन्सेक्स, BSE IT सेक्टर, BSE FMCG सेक्टर, BSE कॅप गुड सेक्टर, BSE कन्झ्युमर ड्युरेबल सेक्टर, BSE हेल्थ सेक्टर, BSE 100, BSE 200, बँकेस, BSE ऑटो, BSE मेटल, BSE ऑइल आणि गॅस कंपनी, BSE मिड कॅप, BSE स्मॉल कॅप, BSE रिअलिटी इंडेक्स आणि BSE IPO. म्हणजे काय, तुम्ही जसं ऑप्शन बघणार आहात तर त्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती तो डेटा येत जाईल. ऑलरेडी असे भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत किंवा असे भरपूर लिंक्स आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही डेटा हा ॲटोमॅटिक आयता मिळत असतो.
त्या ठिकाणी जाऊन फक्त आपण जे काही आपल्याला हवं आहे किंवा त्या कंपनीचा ट्रेंड आहे किंवा त्या कंपनीचे सपोर्ट असेल, रेजिस्टन्स असेल किंवा एखादा पॅटर्न असेल किंवा थोडंफार टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस आहे याचा अभ्यास थोडक्यामध्ये करून त्या शेअर्स आपण परचेसिंग करायचा असतो किंवा तो विकायचा असतो. परचेसिंग म्हणजे आपण एखादा शेअर्स बाईंगमध्ये असतो, आपण बुलमध्ये असतो, म्हणजे खालच्या लेवलला शेअर्स खरेदी करायचा आणि तो वरच्या लेवलला विकायचा. आणि शॉर्ट सेल म्हणजे काय, तो वरच्या लेवलला आपण विकायचा आणि खालच्या लेवलला खरेदी करायचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी सगळा डेटा मिळेल. जसं की मगाशी मी तुम्हाला दाखवलं की एक काईट ॲप्लिकेशन आहे, ते जिओर्दाचं ॲप्लिकेशन्स आहे, तर त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. हे जसं आहे की एंजल ब्रोकिंगचं ह्या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी सगळे सेटअप्स आहेत, तुम्ही ते फक्त बघायचे आहेत. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये इक्विटी मार्केट काय आहे, त्याच्यानंतर फ्युचर मार्केट काय आहे, म्हणजे फ्युचर्समध्ये लॉंग बिल्टअप कुठले आहेत, शॉर्ट कव्हरिंग कुठले झालेले आहेत, शॉर्ट बिल्टअप कुठले आहेत, लॉंग अनवॉन्ट्स कुठले आहेत, हे सगळं दिलेलं आहे. विथ याचं सेक्टर वाईज पर्सेंटेज दिलेलं आहे. त्याच्यानंतर काही कंपनीच्या रिलेटेड न्यूज काय आहेत का, त्या न्यूजमध्ये देखील तुम्ही फोकस करू शकता. त्याच्यानंतर तुमचा जो काही वॉचलिस्ट असेल, तुम्ही स्वतःचं वॉचलिस्ट देखील ह्या ठिकाणी क्रिएट करू शकता. आता हे 2 ॲप्लिकेशन्स झाले. आता मी अनेक ॲप्लिकेशन्स वापरतो, जसं की तो GP आहे, तर म्हणजेच काय चॉईस ब्रोकिंगचं आहे. तर ह्या ठिकाणी थोडंसं लॉग इन करायला गेलं मला, किंवा सॉरी अपडेटच आलेलं आहे. आता एवढं अपडेट करत बसण्यापेक्षा आपण तो थोडं बाजूलाच राहाव्या. त्याच्यानंतर मनी कंट्रोल देखील एक ॲप्लिकेशन्स आहे. ह्या ठिकाणी देखील तुम्हाला जे काही लागणार आहे ते सर्व काही ह्या ठिकाणी तुम्हाला मिळतं. म्हणजे काय, टॉप न्यूज, इंडायसेस, व्हॉल्यूम, ॲडव्हान्स डिक्लाइन्स किती आहेत, वाढलेले शेअर्स आणि पडलेले शेअर्स पर्सेंटेजमध्ये असेल किंवा कंपनीज असतील, स्टॉक ॲक्शन्स काय आहेत, टॉप गेनर कुठले आहेत, टॉप लूजर कुठले आहेत, स्टॉक्स, म्युच्युअल फंड, कमोडिटीज, फ्युचर, करन्सीज. त्याच्यानंतर तुम्ही जे काय आधी जर बघितलं असाल शेअर्स, ते सर्व काही शेअर्स या ठिकाणी तुम्हाला दिसतात. त्याचबरोबरनं खाली जर गेला तर तुम्हाला होम असेल, मार्केट असेल. जसं की मार्केटवरती जर क्लिक केलं तर मार्केटमध्ये वेगवेगळे जे काय टॉप गेनर असतील किंवा टॉप लूजर असेल किंवा ॲक्टिव्ह व्हॉल्यूम असेल किंवा ॲक्टिव्ह नंतर 52 वीक हाय असेल, 52 लो असेल किंवा ओनली बायर असेल, ओनली सेलर्स असतील. म्हणजे तुम्हाला कधीपासून बघायचं आहे, एका दिवसाचं बघायचं आहे, एका आठवड्याचं बघायचं आहे, 1 मंथचं बघायचं आहे, 1 इयर, 2 इयर, 3 इयर, मॅक्स जे काय आहे तेवढा डेटा तुम्हाला ह्या ठिकाणी अवेलेबल मनी कंट्रोलला देखील भेटतो. त्याचबरोबर तुम्हाला एखादी कंपनी जर सर्च करायचं असेल तर ती कंपनी सर्च करत असताना सर्च ऑप्शनवरती जाऊन, सपोज मी टाटा मोटर जर टाकला तर टाटा मोटर्स कंपनीचा टोटल चार्ट जो आहे तो ओव्हरऑल चार्ट, जसं की सांगितल्याप्रमाणे 1 दिवसापासून तो 5 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर ह्याचं जे काय कॅपिटल आहे किंवा आपण जे काय ओपन, हाय, लो, क्लोज, व्याप म्हणतो, त्याच्यानंतर बिड प्राईस, व्हॅल्यू, 52 वीक हाय, 52 वीक लो, अप्पर सर्किट, लोअर सर्किट, फेस व्हॅल्यू, बीटा, सेक्टर परफॉर्मन्स, त्याच्यानंतर PE रेशो, मार्केट कॅपिटल, डिव्हिडंड, हे सर्व काही मनी कंट्रोलमध्ये ऑलरेडी तयार आहे. त्याचा फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर इन्साइट्स काय आहेत, ह्याच्यानंतर FNO म्हणजे त्यांचं काय व्हॅल्युएशन चालले आहेत, टेक्निकल पॅटर्न्स काय ह्या बेरिशमध्ये आहे. जसं की लास्ट टाईम मी सांगितलं होतं की तुम्हाला 288च्या खाली तुम्ही टाटा मोटर सेल करा, तुम्हाला जवळपास तो 270 आणि 265 ह्या लेवलला मिळेल. तो 265 होऊन तो परत रिकवर 285 झालेला आहे. पण ओव्हरऑल सेक्टरमध्ये टाटा मोटर मी बेरिशच आहे. जवळपास तो 295च्या वरती, म्हणजे मे बी जवळपास 300च्या वरती जोपर्यंत क्लोजिंग बेसिस देत नाही तोपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर टाटा मोटर जर तुम्हाला वेल अँड गुड 270, 260 ह्या रेंजला जर मिळाला तर तुम्ही 100% इन्व्हेस्टमेंट पर्पज तुम्ही खरेदी करा. फ्युचरमध्ये ही कंपनी भरपूर ग्रो करणार आहे. जसं की टेक्निकल तसंच फंडामेंटल असेल, ही फंडामेंटल देखील त्यांचे जॅगवार प्लॅन्ट्समुळे जे इन्क्रीजिंग असेल फंडामेंटल हे स्ट्रॉंग होत चालले आहेत. आणि फ्युचरमध्ये इलेक्ट्रिकल जमाना म्हणतो त्याच्यामध्ये टाटा मोटर देखील भरपूर
वरच्या लेवल किंवा टॉपमध्ये जाऊन बसणार आहे. त्यामुळं टाटा मोटरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये न्यूज देखील आहेत. ह्या कंपनीविषयी जे काही न्यूज येणार आहेत किंवा आलेले आहेत की अपडेट फ्युचर असेल, म्हणजे एखादी बोर्ड मिटिंग असेल, ते सर्व तुम्हाला मिळेल. फोरम म्हणजे काय, एखादा व्यक्ती काय म्हणतोय किंवा स्वतः मी काय म्हणतोय किंवा तुम्ही ह्या ठिकाणी स्वतः अकाउंट ओपनिंग देखील करून ह्याच्यामध्ये तुम्ही एखादं जे तुमचं ओपिनियन आहे तर ते तुम्ही ओपिनियन टाकू शकता. रिसर्च ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काय फंड्स हे आहेत, ICICI डायरेक्ट असेल, शेअरखाना असेल किंवा वेगवेगळे जे ब्रोकर असेल किंवा एखादा मेन चांगले इन्स्टिट्यूशन्स असतील तर त्यांचं काय मत आहे ह्याच्याविषयी. जसं की ICICIने सांगितलं आहे की रिको प्राईस 291 आणि टार्गेट 375 दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्राईस ह्याच्यामध्ये प्राईस परफॉर्मन्स येतं. जसं की 3 वर्षामध्ये हा जवळपास 10.5% रिटर्न्स दिलेला आहे, पण एका वर्षामध्ये जवळपास 98% रिटर्न्स दिलेला आहे. म्हणजे काय, गेल्या कोविडच्या वेळी तो जवळपास 60-70 रुपयाला गेला होता आणि तिथून तो परत 350 रुपयाला आला होता. पण 3 महिन्याचा जर परफॉर्मन्स जर काढला तर हा मायनसमध्ये आहे, एका महिन्यात देखील तो मायनसमध्ये आहे. म्हणजे हा वरून खाली खाली स्टॉक कंटिन्यू आलेला आहे. आता ह्याचा बेस कुठं झालेला आहे आणि तो परत बाईंग झोनमध्ये येणार 100%. ह्याच्या डील्स काय असतील, त्याच्यानंतर इन्सायडर्स कोन्स आहेत, मार्केट डिप्थ काय आहे, क्रॉप ॲक्शन्स काय आहेत. आता क्रॉप ॲक्शन्समध्ये जे काय कंपनीचे अनाउन्समेंट असेल, बोर्ड मिटिंग असेल, डिव्हिडंड्स असेल, बोनस असतील किंवा स्प्लिट असेल किंवा राईट इश्यू असतील किंवा एखादा EGM किंवा EGM असेल, हे सर्व काही तुम्हाला मनी कंट्रोलमध्ये मिळून जाईल. त्याबरोबर ह्या कंपनीचं फायनान्शियल काय आहे, म्हणजे मे बी क्वार्टरली असेल किंवा इयरली असेल. ह्या ठिकाणी सर तुम्हाला क्वार्टरली असेल किंवा तुमचं हाफ इयर, 9 मंथ्स आणि ॲन्युअल रिपोर्ट्स तुम्हाला सर्व काही मिळून जातील. त्याच्यानंतर शेअर होल्डर पॅटर्न्स, ह्याच्यामध्ये प्रोमोटर्स स्टेक किती आहेत, जवळपास 46.41% प्रोमोटर्स आहेत. FIs किती आहेत, जे काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे हे जवळपास 14.5% आहेत आणि DIs डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट जे आहे तर ते जवळपास 11.63 आहे आणि पब्लिककडे जवळपास 27.69 म्हणजे 28% आहे. त्याच्यानंतर ह्या कंपनीचं कंपॅरिझन कुठल्या कोणावरला होतं, जसं की आयचर मोटर असेल, TML असेल. म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला मनी कंट्रोल देखील एक असं प्लॅटफॉर्म आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही मिळतं. त्या गोष्टीचा फक्त आपला अभ्यास करायचा आहे आणि आपण अभ्यास केल्यानंतर थोडं पर्चेसिंग करून त्याच्यामधून आपला प्रॉफिट कमवायचा आहे. आता हे तिसरं ॲप्लिकेशन झालं. जसं की मी तुम्हाला एंजल ब्रोकिंग सांगितलं, काईट सांगितलं, मनी कंट्रोल सांगितलं. त्याच्यानंतर मार्केट प्लस एक आहे आणि मार्केट प्लसमध्ये देखील तुम्ही अकाउंट ओपन करून ह्याच्यामध्ये देखील आता इथं देखील अपग्रेड मी केलेलं नाही आहे. आता अपग्रेड नऊ जर केलं तर हे सगळं येणार आहे, पण राहून दे. ह्याच्यामध्ये देखील मी थोडंसं वॉचलिस्ट केलेलं आहे. आता स्मॉल केस एक नावाचा कन्सेप्ट देखील आहे, पण तो आता डिस्कस करायला नको. आता ह्याच्यामध्ये देखील वेगवेगळे आहे, जसं की मी ग्रीन झोन्स, मिडियम टर्म्स आणि जो काय रेड झोन मी क्रिएट केलेला आहे. ह्याच्यामध्ये आता जो काही माझ्या प्लॅटफॉर्मला आहे किंवा माझे जे प्रोसेसिंग शेअर्सचे आहेत, जसं की BEL आहे माझ्याकडं, आरती इंडस्ट्रीज आहे, अदानी एंटरटेनमेंट आहे, JSL आहे, डेलेप आहे, टाटा पॉवर्स आहे, ऑन मोबाईल आहे, NCC आहे, NTPC आहे, अस्ट्रम DM आहे, टाटा मोटर्स आहे, मदरसन सोयी. म्हणजे जे काय तुम्हाला वॉचलिस्टला दिसतं हे जवळपास थोड्या काही क्वांटिटी असं नाही, हे सगळं माझ्याकडे आहे. पण असं मी म्हणत नाही की तुम्ही ह्याच्यामध्ये पैसा गुंतवा. तुम्हाला जे काही चांगलं वाटतं तुम्ही स्वतः अभ्यास करा. तुमचे जे काही ॲडवायझरी आहेत त्या ॲडवायझरीकडून तुम्ही थोडंसं कन्सल्टंट करा आणि तुमचा स्वतःचा पैसा त्याच्यामध्ये थोडा गुंतवत जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर पैसा मिळवा. आता हे मार्केट प्लस एक हे ॲप्लिकेशन जे तुम्हाला जे काय बघणार आहात निफ्टी, म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितले की स्टॉक असेल, निफ्टी असेल, वेगवेगळे सेक्टर्स असतील, हे ॲड करून त्याच्यामधनं आपण एखादा ट्रेंड कसा बघायचा निफ्टीचा असेल किंवा एखादा सेक्टरचा ट्रेंड कसा आहे, तो प्रिव्हियस असेल, येणारा असेल, तो कुठेपर्यंत जाऊ शकतो, हे सर्व आपण बघू शकतो. आता त्याच्यामध्ये आपण जवळपास 3 ते 4 ॲप्लिकेशन्स बघितले, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की GP नाही बघितलं आपण त्या अपग्रेड न केल्यामुळं. जसं की एंजल ब्रोकिंग बघितलं, काईट बघितलं, मार्केट प्लस बघितलं, मनी कंट्रोल बघितलं. हे सर्व ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही निवांतपणे चांगले पैसे तुम्ही उत्पन्न करू शकताय, म्हणजे मिळवू शकताय थोडक्यात. म्हणजे तुम्ही रेग्युलर तुमचा जो जॉब आहे तर तो तुमचा जॉब करत त्याचबरोबर तुमचं ॲडिशन्स अदर सोर्सेस करत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही चांगला पैसा मिळवू शकताय. त्यामुळं
लास्ट टाइम जे तुम्हाला मी बोललो होतो की तुम्ही स्वतःचं एक फायनान्स तयार करा, की असं फायनान्स की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे 100 रुपये 3 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे 50, 30 आणि 20 हा फॉर्म्युला. आणि 50, 30, 20 फॉर्म्युलामध्ये 50 आणि 20 बाजूला काढून ठेवा आणि 30 जो आहे, जो 30% आहे, तर तो कसा गुंतवायचा आहे, तर त्याच्यामधला एक पॉईंट जो झाला तो शेअर मार्केटचा झाला. तर शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कशी करतो किंवा करायची कशी असते किंवा त्याच्याबरोबर तो सेक्टर वाईज कसा आपण बघणार आहे, म्हणजे फार्माटिकल असेल, कन्झ्युमर असेल. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त सेक्टर सांगितले आणि सेक्टर्स कुठले असतात, निफ्टी कसा ट्रेंड आहे, तर ह्याच्यामध्ये थोडं डीप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघतोय. त्याचबरोबर कुठल्या सेक्टर्समध्ये म्हणजे जसं की आय टी सेक्टर असेल, फार्माटिकल असेल, मेटल सेक्टर असेल किंवा तुमचं बँकिंग सेक्टर असेल, तर त्या सेक्टर्समध्ये कुठले जे शेअर्स आहेत तर ते शेअर्स येतात आणि त्याचा थोडा परफॉर्मन्स काय आहे, जसं आपण पुढे जाऊ तसं आपण त्याच्यामध्ये जाणार आहे. तर हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.